नमस्कार मित्रांनो, मी संदेश द संदेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहोत. आज दिनांक 19 ऑगस्ट 2026 आपण बघत असतो MPSC ग्रुप सी आणि पोलीस भरती 2026च्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आणि संभाव्य येणारे प्रश्न हे आपण बघत असतो. आपला पॅटर्न असतो सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडी. यावर आपण 25 प्रश्न घेत असतो. मित्रांनो, 25 पैकी तुम्हाला किती मार्क मिळतात ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळू शकतात. आपला पॅटर्न असतो सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडी. आपलं मिशन आहे सरकारीनोकरी.com. आपला लेक्चरचा टाईम आहे दररोज संध्याकाळी 6 वाजता. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, कडकडीत या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर कडकडीत या शब्दाचा समानार्थी शब्द आहे कोणता असणार आहे? अत्यंत, थोडसे, कधीमधी आणि एकदम कमी. कडकडीत म्हणजे काय? अत्यंत. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता एखादा व्यक्ती, पुढचा प्रश्न आहे, एक व्यक्ती उत्तरेकडे तोंड करून उभी आहे. आता हा मी आहे, तो कुठं तोंड केलाय? उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. ही झाली उत्तर, ही झाली साऊथ, ही झाली पूर्व आणि ही झाली वेस्ट, पश्चिम. आता मी उत्तरेकडे तोंड करून उभा आहे, 90 डिग्री घड्याळाच्या दिशेने फिरतो. 90 डिग्री घड्याळाच्या दिशेने फिरतो म्हणजे मी कुठं आलो? पूर्वेला आलो. पहिल्यांदी माझी आता दिशा कोणती आहे? पूर्व. ओके, मी पूर्वेला उभा आहे. त्याच्यानंतर घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 135 डिग्री विरुद्ध दिशेने वळतो, तर माझं तोंड किंवा तिचं तोंड कोणत्या दिशेला असणार आहे? आता इथून 90, आता परत विरुद्ध दिशेनं फिरला 90, त्याच्यानंतर 90 आणि 45 135 म्हणजे मी इथं उभा असणार आहे. ओके, हे झालं 135 डिग्री. तर मी कोणत्या दिशेला उभा आहे? नॉर्थ आणि वेस्ट. कोणता? वायव्य. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता 6 कामगार एखादे काम 10 दिवसात करतात, तर ते काम 5 कामगार किती दिवसात करतील असं विचारलेलं आहे. आता याच्यात काय व्यस्त प्रमाण पाहिजे? कामगारांची संख्या आणि लागणारे दिवस याचं व्यस्त प्रमाण आपण करत असतो 6 कामगार इंटू 10 दिवस इक्वल टू 5 कामगार इंटू x दिवस. 6 5 इक्वल टू x, 12 पंच 60, x इक्वल टू 12 दिवस लागणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. वेगवान या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? जलद, थकलेला, मंद आणि भित्रा. कोणता? जलद. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर असणार आहे. जबाबदारी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? निष्ठा, बेफिक्री, इमानीपणा आणि शांतता. कोणता? बेफिक्री. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर असणार आहे. आता 3600 वर 3 वर्षासाठी 7% वार्षिक दराने साधे व्याज किती? आता 3 वर्षांना म्हणजे 21%. डायरेक्ट गुणाकार करायचा साधं व्याज मानल्यावर 3600 गुणिले 21 भागिले 100. हे 2 गेले, हे 2 गेले, शून्य कटले. आता 36चा 36 एक डायरेक्ट इकडे बघा, चा भाग द्यायचा आहे. 36 गुणिले 21 करायचं. 21 च 126. तसा नाही देत तर डायरेक्ट करा. 6 1 6, 3 1 3, 0 तासात, 6 2 12, हातच्या आला 1, बेत्रिक 7,
6 5 7 756 ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार. 21 126 12 आला. 21 42 21 त्रिक 63 मध्ये 12 ॲड करा 75 होतात. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता एका दुकानदाराने 2000ची किंमतीची वस्तू 10% नफ्याने विकली तर विक्री किंमत किती? आता 2000ची 10% किती? 200 रुपये. 10% म्हणजे किती? 200. 2000मध्ये किती ॲड करणार? 200 ॲड करणार म्हणजे ती किंमत कितीला होणार आहे? 2200 रुपयाला. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, संख्या मालिकेतील पुढील संख्या शोधा. 4 9 14 19 तर पुढली संख्या ओळखायची आहे. आता याच्यातला फरक बघा मित्रांनो. 4 आणि 9 हा 5चा फरक आहे. 9त 5 ॲड केले 14 होत्या. 14त 5 ॲड केले तर 19. आता 19 मध्ये 5 ॲड करा तर काय उत्तर येणार आहे? 24. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. वेळ फुकट घालवणे या अर्थाचा वाक्प्रचार कोणता? वेळ मारणे, वेळ पाहणे, वेळेवर पोहोचणे, वेळ लिहून ठेवणे. त्याला काय होईल? वेळ मारणे किंवा वेळ वाया घालवणे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर असणार आहे. संख्या मालिकेतील हरवलेली संख्या कोणती? 5 10 15 क्वेश्चन मार्क 25. सगळ्या कितीनं? 5च्या पटीनं वाढलेलं आहे. त्यामुळे कोणती येणार आहे? 5 5 2 10 5 3 15 5 चौक 20. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. संख्या मालिकेतील पुढे संख्या का? 5 15 15 30 30 50. पुढची संख्या ओळखायची. या आता मित्रांनो, याच्यात 10चा फरक आहे, याच्यात 15चा फरक आहे, याच्यात 20चा फरक आहे. आता याच्यात कशात कितीचा फरक यायला पाहिजे? 25चा. त्यामुळे 50 + 25 किती येणार आहे? 75. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, शिवनेरी किल्ला कोणत्या महान व्यक्तीच्या जन्मस्थळासाठी प्रसिद्ध आहे? शहाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजीराजे, राजाराम महाराज. तर कोणासाठी प्रसिद्ध आहे? छत्रपती शिवाजी महाराज. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर असणार आहे. चालू घडामोडी विभागात कोणत्या प्रकारच्या घडामोडींना प्राधान्य असते? केवळ ऐतिहासिक घटना, सध्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घटना, योजना, उपक्रम, फक्त क्रीडा, फक्त चित्रपट. काय असतं? सध्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घटना, योजना, उपक्रम. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर असणार आहे. संख्या मालिकेतील हरवलेली संख्या कोणती? 11 16 21. प्रश्नचिन्ह 31. आता बघा, 11 आणि 16 + 5 16 5 + 5 + 5 26 येणारे, नंतर 31. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. महाराष्ट्रातील ताडोबा अंधारी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? सांगली, चंद्रपूर, औरंगाबाद, रायगड. पुढे चंद्रपूर जिल्ह्यात. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलाची स्थापना कोणत्या दिवशी झाली? 1 मे 1960, 6 मार्च 1948, 15 ऑगस्ट 1947, 26 जानेवारी 1945. कधी झाली? 6 मार्च 1948. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. खालीलपैकी अच्युत शुद्ध शब्द ओळखा. आशीर्वाद, 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 आशीर्वाद. कोणता येणार आहे? ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. सलग 4 विषम संख्यांची बेरीज 64 आहे तर सर्वात लहान संख्या साधारण किती असेल? आता एकच सोडवायचं मित्रांनो. विषम संख्या कोणत्या असत्या? 2 4 6 8. पहिली एक्स मानायची. 4 संख्या म्हणजे एक्स सगळ्यात लहान. एक्स + 2 ही दुसरी संख्या, नंतर एक्स + 4 ही तिसरी संख्या, नंतर एक्स + 6 ही हे झाल्या 4 संख्या. 4 विषम संख्या. आता एक बघा, 1 2 आणि 1 3, 4 आणि 1 5 होईल व्हॅल्यू, 6 आणि 1 7. म्हणजे सगळ्या 4 विषम संख्या झालेल्या आहेत. आता या विषम संख्यांची बेरीज x + 2
प्लस एक्स प्लस 4 प्लस एक्स प्लस 6 इक्वल टू 64 दिलेली आहे. आता हे किती एक झालेले 4x प्लस 6 4 10 2 12 इक्वल टू 64. 4x इक्वल टू 64मधून 12 गेले तर किती उरणार मित्रांनो, तर 52. आणि x इक्वल टू किती येणार मित्रांनो, 13. सगळ्यात लहान व्हॅल्यू कोणती येणार आहे, 13 येणार आहे. म्हणजे या सगळ्यामध्ये टाका, सगळ्यात लहान व्हॅल्यू 13, दुसरी किती येणार आहे, x प्लस 2 13 2 15, नंतर x प्लस 4 13 4 17, x प्लस 6 13 6 19, या अशा संख्या असणार. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. संख्या मालिकेत हरवलेली संख्या कोणती, 10 15 20 25 30. सरळ. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. भारतीय राज्यघटनेनुसार संघ राज्य रचना म्हणजे काय, फक्त केंद्राचा कारभार, केंद्र राज्य आणि अधिकारांचे विभाजन, फक्त राज्याचा कारभार आणि फक्त ग्रामपंचायती. काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक 2 केंद्र आणि राज्य यांच्यातील अधिकारांचे विभाजन. एका प्रश्नपत्रिकेत 50 पैकी 35 गुण मिळाले तर टक्केवारी किती. काय करायचं मित्रांनो, 35 किती पैकी मिळाले, 50 इंटू 100 करायचं. 50 दुने 100, 35 दुने 70, म्हणजे त्याला किती टक्के भेटणार आहे, तर 70% भेटणार आहे जो काही विद्यार्थी असणार आहे त्याला. कष्टाळू या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आळशी, हुशार, शूर, वेगवान. काय असणार आहे, आळशी. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. सह्याद्री रांग ही कोणत्या भौगोलिक घटकांचा भाग आहे, पूर्व घाट, पश्चिम घाट, हिमालय, अरावली. सह्याद्री घाट ही पश्चिम घाटाचा ते आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. एक काम 10 दिवसात 12 माणसे करतात, तेच काम 8 माणसांना करायला किती दिवस लागतील. कसं करायचं मित्रांनो, व्यस्त प्रमाण 10 × 12 इक्वल टू 8 × x. 120 डिवाइड बाय 8 इक्वल टू x. 8 1 8, 8 5 40, x इक्वल टू 15 दिवस लागणार आहेत 8 जणांना. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, एखाद्या चाचणीत योग्य उत्तराला 3 गुण आणि चुकीच्या उत्तराला 1 गुण -1 गुण मिळतो, तर 10 प्रश्नात 7 योग्य आणि 3 चुकीचे उत्तर दिल्यास तर एकूण गुण किती मिळतील. आता 7 योग्य आहे मित्रांनो, 7 त्रिक 1, 7 × 3 इक्वल टू 21 गुण मिळाले. पण 3 चुकीचे भेटले त्याला -3 म्हणजे -3. 21 मधून -3 करा, किती असणार आहे, 18. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपले 25 प्रश्न संपलेले आहे. 25 पैकी तुम्हाला किती मार्क मिळतात ते कमेंट बॉक्समध्ये कळवू शकतात. जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा. काही त्रुटी असेल तर कमेंट करून कळवू शकतात, आम्ही नक्की सुधारू आणि तुम्हाला पोलीस भरती आणि MPSC तलाठी भरतीबद्दलचं मार्गदर्शन करत राहू. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय भारत.